तर आम्हाला आता जायचं आहे काही कार्यक्रमासाठी बाहेर, तर त्यासाठी ही आहे आमची छोटीशी खरेदी आणि हा आहे दानिशचा जुगाड. तर आम्हाला यामध्ये बांगड्या ठेवायच्या होत्या, तर बांगड्या अशा पद्धतीमध्ये आम्ही नेलेल्या आहे. चला तर आता आम्ही निघालेलो प्रवासाला. आणि आता या छोट्या चिवचं आहे बारसं आणि इकडे मामीचा मेकअप झालेला आहे. सकाळ सकाळ शुभ सकाळ. कसं काय मंडळी, मजेत ना? मजेतच असायला हवं. मी प्रतीक्षा शुभ सकाळ माऊलीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज मामाजीच्या उद्या मामाजीच्या मुलीचं बारसं आहे, नाव ठेवणं. तर त्या कार्यक्रमाकरिता आम्हाला घरी जायचं आहे, म्हणजे बाहेर गावला. तर त्याची पॅकिंग आता आपण करत आहे करायची आहे. आता इकडे आपला सायंकाळी ब्लॉग सुरू करत आहे मी. आणि मी मसाले भात बनवलेला आणि कढी बनवली. तर आता थोडं पलीकडे जायचं आहे, म्हणजे थोडं मार्केट एरियामध्ये जायचं आहे. काही अशा गोष्टी आहे की आणायच्या आहे आणि आजची आपल्याला पॅकिंग करायची आहे. तर कारण उद्या सकाळी मॉर्निंगला निघायचं आहे, कारण उद्या सकाळचा 10:30-11 वाजताचा आपला कार्यक्रम आहे. आणि इथून आपण हिंगण्यावरून जरी निघलो तरी 3 तास जायला लागते. तर म्हणून उद्या सकाळी मॉर्निंगलाच लवकर निघायचं आहे. चला तर करूया नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आता थोडा वेळ झाला मी पलीकडून आली आणि काही गोष्टी घ्यायच्या होत्या ज्या की खूप जरुरी होत्या. आणि इकडे आता आपल्याला बॅग पॅक करायची आहे. तर आता इकडे आधी बॅग पॅक करून घेते. प्रगतीचे पेपर झाले तेव्हापासून तिला पण सुट्ट्या होत्या आणि ती पण म्हणत होती की मला कुठेतरी जायचं आहे. आणि तिकडे मामाजीचा पण फोन आला की आता कार्यक्रमात लवकर ये थोडीशी. तर म्हणून इकडे प्रगतीला जायचं होतं लवकर आणि ओवीला पण शाळा चालू व्हायची होती. तर ती ओवीला घेऊन गेली आणि दोघ्या पण आधी 2 दिवसाच्या आधी गेलेल्या होत्या. आणि आता ओवीचे कपडे काही घेऊन गेली नव्हती ते, म्हणून इकडे आता माझ्याकडे आले. मी ओवीचे कपडे नेते आधी. तर हा ड्रेस आहे प्रगतीने, आता जसं मी तुम्हाला दाखवलं होतं की हा ड्रेस घेतला म्हणून प्रगतीने. तर तो ड्रेस आहे आपला हा. तर आणि तुम्ही तिला पूर्ण वेअर केल्यानंतर बघालच. आणि हा राणी कलरचा ड्रेस आहे, तो माझ्याकडे शिलाई मारायला ठेवला होता तिने, म्हणून ती म्हणाली की तू येताना घेऊन येशील. मामी मला पण म्हणत होत्या की शक्य होत असेल तर एका दिवसाच्या तरी आधी ये. पण कसं असतं की आपण लग्न झाल्यानंतर आपण आपल्या हातचे राहत नाही आणि आपल्या घरचे पण काही काम असतात. आणि आपण जर दुसरीकडे कुठे कामाला जात असेल तर आपल्याला तेही एक टेन्शन असते की म्हणजे सुट्टी पडली नाही पाहिजे किंवा रेग्युलर आपण जे आपलं काम आहे ते तरी आपलं केलं पाहिजे. तर त्या कामामुळे मी काही आधी जाऊ शकली नाही. आणि मामीचा मेकअप होता माझ्याकडे करायचा. तर मामी म्हणत होत्या की म्हणून मेकअपसाठी म्हणत होत्या की थोडी लवकर ये. तर इकडे शक्य होत आहे तेवढं आम्ही लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करते मी. आणि इकडे आहेत या मशीनी एक स्ट्रेटनर आहे आणि एक रोलर मशीन आहे. तर या मशीनने येत आहेत जसं की हेअरस्टाईलसाठी. जे आम्ही मार्केटमध्ये गेलो होतो तर प्रगतीने एक चेन सांगितली होती. तिला सगळे म्हणत आहे की साडी वेअर कर म्हणून. तर ती म्हणाली की साडीवर छान एक छोटीशी नाजूकशी चेन बघतो. तर म्हणून ही एक चेन आहे अशी. तिला आधी व्हिडिओ कॉल केला होता, आवडली की काय म्हणून मी घालून दाखवलं तिला. हे आवडली तिला. आणि आणखी नंतर हे बँगल्स घेतले. आणि ओवीची सँडल ओवीने तिथे तोडून ठेवली, म्हणून आता आम्ही दुसरी सँडल घेऊन चाललो इकडून. आणि उन्हाळा आहे त्यामुळे बिना सँडलनं राहील ते, म्हणून इकडे घेऊन घेतली एक सोबत. तर इकडून गेल्याबरोबर तयारी करावं लागणार आहे आणि त्यासाठी मी आधीच इकडे रात्री बांगड्या लक्षात आल्यानंतर बांगड्याचा सेट लावून घेतलेला आहे. मी इकडे मोरपंखी पिंक कलरची साडी असल्यामुळे मी दोन्ही कलर त्यामध्ये टाकले. आणि मग सेट लावल्यानंतर प्रश्न पडला की आता मग कवर कशामध्ये करायचं. तर इकडे एक बँगल्स न्यू घेतलेल्या होत्या तर त्याच्यामध्ये एक ठेवले. आणि एक बघा इकडे आमचा जुगाड. तर हा दिमाग आहे दानिशचा. त्याने सांगितलं की मम्मी एक टिचकली बांगडी आहे, इथं बांगड्या होत्या तर त्यामध्ये आणि एक बांगडी टाकून ते एक लंबसं रिंगण बनवलं होतं. आणि त्यांनी म्हटलं की मम्मी आपण बांगड्या याच्यामध्ये आपण एक एक करून टाकू शकतो. तर म्हणून ही अक्कल खरंच खूप छान आहे आणि त्यानं ही जी युक्ती सुचवली ते माझ्या पण कामात आली.
आत्ता सकाळचे वाजले आहे 7 आणि आता आम्ही घरून निघत आहे. तर इकडे दानिश आणि त्याचे पप्पा सर्व रेडी आहे. तर चला आता आपण प्रवासाला सुरुवात होणार आहे. आणि इकडे आमच्यासोबत आहे दानिश आणि आमच्या गाडीवर, आणि त्याचं सकाळपासून बसला तेव्हापासून चालू होतं की मला मामाजीच्या गाडीवर बसायचं आहे म्हणून इकडे हा समृद्धी हायवे. तर इकडे समोर प्रतीक थांबून होता. तर कारण दानिशला त्याच्या गाडीवर बसायचं होतं. आपल्याला पोचायचं आहे ते गाव म्हणजे वणी, वरोरा वणी. आणि वणीला मामाजी राहतात. तर इकडे आधी मधामध्ये पडते जाम. तर इकडे सकाळपासून आम्ही सगळे निघलेलो होतो, त्यामुळे इथे नाश्ता करायसाठी आम्ही थांबलेलो होतो. तर इकडे आमच्यासोबत आणखी एक फॅमिली आहे, ते म्हणजे काकाजी. कारण बाल्या काकाजी म्हणजे मम्मीचे मामे भाऊ. आम्ही सर्वजण आता इकडे नाश्ता करून घेतला सर्वांनी आणि आता इथून निघालेला हो आता वणीला जाण्यासाठी. तर तरी नाही म्हटलं तरी आम्हाला 4 तास लागले घरी पोचायला. तर आम्ही आहो इथे आता वणीमध्ये. कारण हा जो रोड आहे पूर्ण इथे काळा दिसतंय, कारण इकडे कोळसा खाण असल्यामुळे पूर्ण काळा धूळ आहे. आणि आत्तापर्यंतची आतुरता होती ना आपल्यामध्ये, म्हणजे झाली तेव्हापासून आम्ही तिला म्हणजे व्हिडिओ कॉलवर पण मी बघितली नव्हती. तर ही छोटीशी आपली परी आहे आणि हा आहे पार्थ. आणि त्याला असं वाटत होतं की माझ्या बहिणीला नेते, म्हणून तो आमच्या जवळ राहत होता. आणि इकडे आता सर्वजण घरी आले होतो, सकाळपासून निघले होते म्हणून इकडे घरी सर्वांसाठी स्वयंपाक केलेला होता. तर इकडे आता आम्ही जेवण करून घेते आणि सोबत मामाजी पण जेवण करायचे होते, सकाळपासून ते पण कामात होते म्हणून सोबत आम्ही इकडे जेवण करून घेतलं. आणि आणखी काही पाहुणे येणार होते, तर ते सुद्धा सकाळपासून बसने निघले होते म्हणून त्यांना थोडा वेळ होणार होता. आणि हे मामाजीचं घर आहे, खूप जुनं आहे, जुन्या पद्धतीमधलं घर आहे. तर इकडे हे माताजी म्हणून काही स्थापना होती, नक्की मलाही माहिती नाही. आणि इकडे आहे ओवी 2-3 दिवसापासून इकडे आली होती. आल्याबरोबर मला तिने हक केलं आणि मला ते दाखवत होती की मम्मी इकडे बघ, इकडे असं घर आहे, इकडे गल्ली आहे, अशा पद्धतीमध्ये ते मला सांगत होती. आणि तिला तर काय माहिती की आमच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या पूर्ण इथेच निघत होत्या. आमच्या सर्वांचे जेवण झाल्यानंतर आता मामीची आधी मेकअप करून द्यायचा होता आणि आम्हाला पण आवरायचं होतं, म्हणून मामीने आधी छोटीला झोपून दिलं. आणि आता आम्ही मामीचा मेकअप इकडे पूर्ण करून घेतलेला आहे. आणि आम्ही इकडे तयारी करण्यासाठी आलेलो होतो. इकडे आहे आता मामीची फुल तयारी झालेली आहे. मामीवर बघा. तर इकडे आता मामी आहे आणि ही छान साडी एकदम जामुनी, काळपट जामुनी कलर साडी आहे. आणि मेकअप मी करून दिला, सांगा कसा झाला की नाही झाला. इकडे हेअरस्टाईल सिंपलमध्ये भरपूर वेळ झाला. इकडे आहे आमच्या भाषा प्रगती आहे. प्रगतीचं चालू आहे की आता साडी की ड्रेस, तर ती आता ड्रेस घालणार आहे. कारण की साडीने ती आता 5 मिनिटात त्रासली, तर ती म्हणत आहे की मी आता साडी आधी काढून घेते आणि ड्रेस वेअर करते. तर बघा समोर काय होते काय नाही. आणि अजून मी सुद्धा आवरायची आहे. तर कार्यक्रम म्हणजे आपल्या छोटीचं परीचं नाव ठेवायचं आहे बारसं. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की कळेल की आपल्या परीचं नाव काय आहे. तर चला याच नोटवर आजचा व्हिडिओ थांबवते. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय.